सध्या वारसा सप्ताह चालू आहे आणि मी आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात। आपण या ठिकाणी बघू शकता हे 5 दालन असलेलं वस्तू संग्रहालय आहे आणि या 5 दालनामध्ये शिवकालीन ज्या काही वस्तू आहेत त्या ठिकाणी ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि यांचं जतन करण्यासाठी ही इमारत उभी करण्यात आली होती। जवळपास 1999 ला 1 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली होती आणि या इमारतीत 5 दालनामधून हे सर्व वस्तू ज्या शिवकालीन आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। आपण या ठिकाणी बघू शकता की काही नाणे आहेत, काही या ठिकाणी फोटो पण लावलेले आहेत किल्ल्यांचे वगैरे, परंतु या वस्तू ज्या ठिकाणी ठेवण्यात येतात त्या ठिकाणची ही परिस्थिती आपण बघू शकता की या ठिकाणी जे प्लायवूडचे या ठिकाणी जे वस्तू ठेवण्यासाठी ठिकाण केलेलं आहे किंवा हे दालन केलेलं आहे, दालनाला वाळवी लागलेली आहे, त्याच्यामुळे या वस्तूंचा किंवा या पुरातन वस्तूंना धोका पोहोचू शकतो आणि त्याच्यामुळे या वास्तूकडे कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे। खरं तर ह्या ऐतिहासिक आणि अँटिक वस्तू आहेत, या महापालिकेच्या ताब्यात आहेत। महापालिका या वस्तूंचं या जागेचं संरक्षण आणि सगळ्या व्यवस्था बघते, परंतु कुठेतरी आता हे सर्व वस्तू कुठेतरी पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची गरज आहे, कारण या वस्तू दुर्मिळ आहेत। या जर नष्ट झाल्या तर हा जो वारसा आहे हे पुढच्या पिढीला बघायला भेटणार नाही, त्यामुळे कुठेतरी याला जपण्याची गरज आहे। आपल्यासोबत जे हे संग्रहालय सांभाळतात ते काका आहेत। काका इकडे तुम्ही हे संग्रहालय सांभाळता, मला सांग काय इथलची जी अनास्था झालेली आहे, बघतो वळिंबा लागलेला आहे, तुम्ही सगळं सांभाळत आहे, कुठे बोललात महापालिकेला बोललात का, सरकारशी काही पत्रव्यवहार केला आहे का? तर एक गोष्ट सांगतो, संग्रहालय म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। एका ठिकाणी सुद्धा जर ही प्रक्रिया थांबली किंवा उशीर झाला तर सगळं बिनसत जातं। त्यातून आपण जे बघतोय हे सगळे शोकेस म्हणजे हे काही सागवानी लाकडाचे नाही आहेत, हे प्लायवूडचे शोकेसेस आहेत आणि हे प्लायवूडचे शोकेसेस प्लायवूड मर्यादा आहे, ते हळूहळू करून 20-1 वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये सगळे शोकेस वाळवीनं बाद झालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, मी इथं जरी संचालक म्हणून आधी माझं कार्य करीत असलो, म्हणजे कर्तव्य पार पाडित असलो, तरी होतं काय की मला आर्थिक अधिकार कोणतेही नाहीत। मी महापालिकेला फक्त माझं इथं हे प्रॉब्लेम आहे बाबा, याच्यावर निवारण करा म्हणून त्यांना सुचवणं, हे पत्र पाठवून देणं हे माझं काम आहे। किती पत्र पाठवले तरी? आजपर्यंत कमीत कमी या सगळ्या प्रकारावर मी 20 वर्षामध्ये 200 पत्र जरी पाठवले असतील। ते काहीवर कार्यवाही झाली, काहीमुळे हे झालं, पण पाहिजे त्या गंभीरपणे घेतलं गेलेलं नाही आहे, ही गोष्ट पण मान्य करावी लागते। खरं तर ह्या दुर्मिळ वस्तू आहेत आणि ह्या वस्तू सर्व तुम्ही महापालिकेला दिलेल्या आहेत आणि आपण या सगळ्या वस्तू दिल्या, आपला जीव या वस्तूमध्ये अडकलेला आहे। वडिलांचं कार्य म्हणून मी इथं संचालक म्हणून आपली सेवा देत आलेलो आहे, यामध्ये आर्थिक लाभ काहीच नाही आहे, परंतु एक कर्तव्य म्हणून करावयाचं आहे। परंतु जेव्हा हे सगळं मनासारखं आपण सांगतोय, वारंवार सांगतोय, पण त्या गोष्टीची दखल घेतली जात नाही, तर कुठेतरी मनाला खूप वैषम्य वाटतं याचं की आपण कशासाठी हा सगळा अट्टहास केला हेच लक्षात येत नाही। मग तुम्हाला काय वाटतं, आता ह्या वस्तू ज्या महापालिका सांभाळू शकत नाही, सतत तुम्ही पाठपुरावा करताय, ह्या कुठेतरी पुरातत्व विभागाकडे द्यायला पाहिजे होते असं वाटत नाही तुम्हाला? वाटतं सर, परंतु एक आहे, महापालिका हे एक असं केंद्र आहे की जे लोकांपर्यंत पोहोचतं। पुरातत्व खात्याचे जे संग्रहालयसुद्धा आहेत ते शहरापासून दूर कुठंतरी कोपऱ्यामध्ये अशा सगळीकडं असतात, ते काय शहराच्या मध्यभागी असत नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना येणं, त्यांच्यामध्ये आपण जाणं, त्यांना शालेय विद्यार्थ्यांना त्यांचं आपल्या पूर्वजांचं काय कार्य आहे, आपल्या संस्कृतीचा वारसा काय आहे हे सगळं त्यांना सांगणं, त्यांच्यापर्यंत आपला इतिहास नेणं, आपलं पूर्वजांचं कर्तृत्व नेणं, ह्यामध्ये जो आनंद मिळतो ना सर, तो इतरत्र ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे आपण हे सगळं 3000 वस्तू दिल्या, इथं गुंतलो, कुठंतरी वैषम्य आहे, कुठंतरी आनंद आहे, तर आता संमिश्र परिस्थिती आहे त्याची। पण पस्तावतो बऱ्याच वेळेला की बाबा कशाला दिलं, एवढा सगळा त्रास कशासाठी म्हणून करून घेतो आता आपण। नैतिक पस्तावा होतोय। या ठिकाणी जे पर्यटक येतात किंवा शिवप्रेमी येतात आणि हे जे संग्रहालय बघायला येतात, या ठिकाणी नाममात्र शुल्क आहे। मुलांना 2 रुपये, तर जे वयस्क आहेत किंवा तरुण आहेत त्यांना 5 रुपये तिकीट आहे, तर त्यामुळे या संग्रहालयाचं उत्पन्नही कमी होतं, त्यामुळे कुठेतरी तिकीटही वाढवण्याची गरज आहे आणि या संग्रहालयाला कुठेतरी निधीची गरज आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.